नमस्कार मंडळी. ही आहे उमेळाची खाडी. म्हणजे उमेळाचं जे स्मशानभूमी आहे त्याच्याजवळ असलेली ही खाडी. ही खाडी पुढून जे पाणी येतं म्हणजे जवळजवळ पांडूच्या समुद्रातून हे पाणी ह्या खाडीपर्यंत इथे येतं आणि ही जी उगाडी आहे इथेपर्यंत हे पाणी येतं. आणि उंच जर फार मोठं उदाहरण आलं तर पलीकडच्या बाजूला जातं. पण पहिल्या पावसाच्या वेळेला त्या समुद्रातील ही जे मासे ज्याला चिवणी म्हणतात ही एक प्रकारे वरती चढून ह्या उगाडीपर्यंत येतात आणि तसेच त्या एक पांढऱ्या चौकी म्हणतो आपण जो पंप आहे तिथपर्यंत त्या खाडीच्या बाजूला ही चिवणी जात असतात. आणि त्यावेळेला हे आमचे उमेळमान येथील आमचे बंधू ते पाक घेऊन ही मासे पकडण्यासाठी त्यांची लगबग असते. आज हा पहिला पाऊस पडून 2 दिवस झाले तरी पण अजूनही चिवणी त्यांना सापडत आहेत. आणि हे अशा रीतीने ती ही चिवणी ही फार चविष्ट असतात. हे ते पकडतायत पण ती हा आमच्या उमेळा खाडी म्हणजे स्मशानभूमीची खाडीजवळचा हा शिवणी महोत्सव. पहिला पाऊस पडला काय ह्या खाडीमध्ये शिवणी मिळतात आणि हे आमचे उमेळमान गावातील बंधू त्यांचे पाक घेऊन ही शिवणी पकडतात. अतिशय काटेरी असतात पण तेवढीच चविष्ट असतात. पण ती जाळ्यातून काढताना आता तुम्ही बघितलं असेल किती वेळ गेला एक चिवण्याला. त्याच्याबरोबर बाकीचे पण बोई मासे वगैरे पण मिळतो वाटतं काहीतरी थोडी बहुत. तर काय तो सिलोनी आहे वाटतं. तरी आज गर्दी कमीच असते कारण एवढे दिवस पाऊस पडून आता 2 दिवस झाले. सुंदरपैकी एक मनोहारी दृश्य असतं इथे. हा बघा कसा पाक छान पडलेला आहे. ब्युटिफुल. हा इथून येणारी स्मशानभूमी आणि त्याच्या बाजूने येणारा हे रस्ता. दुपारचे 2 वाजलेत आणि हे आमचे उमेळमानमधील बंधू चिवणी पकडण्यात दंग आहेत. पाऊस पडून 2 दिवस झाले आहेत आणि ह्या खाडीमध्ये उमेळाच्या चिवणी मिळत आहेत. धन्यवाद. दिलीप राऊत, उमेळा.